मुंबईचे कमिशनर म्हणजे BMC कमिशनर हे मुंबईचे CEO म्हणून सुद्धा पाहिले जातात आणि गेल्या काही काळामध्ये जेव्हा आपण पाहिलं की इलेक्शन झालेलंच नाही आहे त्यामुळे मुंबईकरांनी कोणाकडे पाहावं न्यायासाठी म्हणा आपल्या गरजांसाठी ज्या काही त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडे एकच सोल्युशन होतं दॅट इज मिस्टर भूषण गगरानी. हा जो टेन्युअर होता वेन देर इज नोबडी अँड यू आर द ओनली वन हू वॉज वॉचिंग एव्हरीथिंग. मग ते फ्लड असो, ते मुंबईचे रस्ते असो, ते मुंबईचा पाण्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो किंवा इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असो, हे सगळं डील करत असताना किती चॅलेंजेस वाटले बिकॉज दुसरा हेल्पिंग हँड ॲज सच प्रशासनाव्यतिरिक्त कोणी नव्हता. वृषालीजी, पहिलाच प्रश्न तुमचा एकदम दडपून टाकणारा आहे. तसं बघितलं तर काही कायदेशीर बाबींमुळं राज्यामध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं लोकनियुक्त प्रतिनिधी महापालिकेमध्ये नव्हते, आत्ताही नाही आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळं हा संपूर्णपणे प्रशासनाने गेल्या काही वर्षामध्ये चालवलेला कारभार होता. लोकनियुक्त प्रतिनिधी असायला पाहिजेत, पण हा चर्चेचा वेगळा विषय आहे. या कालावधीमध्ये आपण म्हटला की सर्व मुंबईकरांच्या आशा माझ्यावरती होत्या. हे कदाचित थोडी अतिशयोक्ती होईल. माझ्यावरती होत्या म्हणण्यापेक्षा महापालिकेवरती होत्या असं म्हणणं जास्त बरं राहील. कारण महापालिका ही अत्यंत मुंबईची महापालिका सक्षम अशी यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये महापालिकेतर्फे अनेक वेगवेगळ्या सेवा मुंबईकरांना दिल्या जातात. अतिशय कार्यक्षमतेनं दिल्या जातात असं मी या ठिकाणी दावा करेन. आणि त्याच्यामुळं या कालावधीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नसतानासुद्धा लोकांच्यापर्यंत पोचून त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला.